हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण घरच्या घरी परफेक्ट अशी लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथं मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तर हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर इथं मी एका पातेल्यामध्ये हे दूध सोडून घेते। तर हे आता आपण दूध गॅसवरती ठेवून छान अशी या दुधाला उकळी काढायची आहे। तर इथे पहा, अगदी 5 ते 7 मिनिटात आपल्या ह्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण हे अगदी 2 ते 3 मिनिट परत छान असं उकळून घेऊया। नंतर ना आपल्याला ह्या दुधाचा गॅस बंद करून घ्यायचा आहे। दूध छान तापलं की आपलं दही सुद्धा खूप छान असं दाटसर तयार होतं। तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे दूध रूम टेम्परेचर वरती येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे बाजूला। तर इथं मी हे तास ते 1.5 तासासाठी असंच बाजूला ठेवून दिलं होतं। अगदी रूम टेम्परेचरवरती आपलं हे दूध आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी भरून मी दही वापरलेलं आहे। तर आपल्याला इथं हे दही या दुधामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी चमच्याने। आता याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभरासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला। तर मी याच्यावरती झाकण ठेवून हे असंच ठेवून दिलं होतं। सकाळी दुसऱ्या दिवशी इथं आपलं हे दही मस्त असं दाटसर तयार झालेलं आहे। तर याच्यावरती मस्त अशी मलाई सुद्धा आलेली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये ही वरची मलाई काढून घेऊया। अगदी हलक्या हाताने वरची मलाई काढून घ्यायची आहे आपल्याला। ही मलाई आपल्याला पुढे लस्सीमध्ये वापरायची आहे। तर अर्धा लिटर दुधापासून मस्त असे मोठे 2 ग्लास भरून आपली लस्सी तयार होते। तर इथं मी अशी वरची पूर्ण अशी मलाई काढून घेतलेली आहे। मलाई जर तुम्हाला यामधली वापरायची नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। तर हे साधारण 2 वाटी भरून दही आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी भरून पिठी साखर घेतलेली आहे। तर या दह्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेऊया। तर चमच्याने व्यवस्थित अशी ही साखर यामध्ये मिक्स करून घेऊया आता। तर इथे मी बीटरच्या मदतीने हे छान असं बीट करून घेणार आहे। तर तुमच्याकडे बीटर जर नसेल तर तुम्ही रवीने किंवा विस्करच्या मदतीने सुद्धा हे छान असं घुसळून घ्यायचं आहे। तर इथं हे पातेलं अगदी छोटं होतं, त्यासाठी मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये हे दही साखर काढून घेतलेलं आहे। तर इथं मी बीटरने हे व्यवस्थित असं 5 ते 7 मिनिट छान असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत छान असं बीट करून घेणार आहे। तर तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये या माझ्या पद्धतीने तुम्ही ही लस्सी एकदा नक्की करून पहा। खूप छान घरच्या घरी टेस्टी तयार होते। तर तुम्हाला जर लगेच ही लस्सी प्यायची असेल तर यामध्ये तुम्ही बर्फ सुद्धा वापरू शकता। तर इथं मी ही लस्सी 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, त्यासाठी मी इथं बर्फ वापरलेला नाही। बर्फ जर वापरायचा असेल तर तुम्ही लगेच ही लस्सी पिऊ शकता। इथं मी छान अशी ही लस्सी फेटून घेतलेली आहे। इथे तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त अशी दाटसर आपली लस्सी तयार झालेली आहे। आता इथे मी ग्लासमध्ये वतून घेते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर इथं मी या दोन्ही ग्लासमध्ये ही लस्सी वतून घेतलेली आहे। अगदी मस्त अशी दाटसर आपली ही लस्सी घरच्या घरी तयार झालेली आहे। आता आपण यावरती जी आपण मलाई ठेवलेली आहे ती यावरती मी घालून घेते। अगदी 1-1.5 चमचा भरून यावरती मलाई घालून घेतलेली आहे मी। आता मी ही लस्सी अशीच 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। थंड झाल्यावरती आपण ही प्यायला घ्यायची आहे। तर अगदी मस्त घरच्या घरी ही लस्सी तयार होते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।